आणि यानंतर बातमी मोठी आहे, कारण पाकिस्तानची पुन्हा एकदा मुजोरी समोर आली आहे। पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरती गोळीबार केलाय। भारतीय लष्कराने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे सीमेवरती दाखल झालेत। जम्मू काश्मीरमध्ये तणाव वाढलेला आहे। तर जळगावमध्ये सुद्धा पहलगाम हल्ल्याचा निषेध सध्या केला जातोय। जामनेरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। जळगावच्या जामनेरमध्ये पहलगाम मधल्या घटनेचा निषेध करण्यात आला आणि कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। या दरम्यान जर आपण बघितलं, संपूर्ण जामनेर शहर आणि तालुक्यात सर्वच दुकानं आज सकाळपासून बंद दिसतायत। या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी घेतला, पाहूया। जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहर हे पूर्णपणे बंद आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती वर्दळीचा हा एरिया आहे। मार्केट एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते। मात्र आज हे पूर्णपणे शुकशुकाट या ठिकाणी बघायला मिळत आहे। आज जामनेर शहरात हिंदू संघटनेच्या वतीने या ठिकाणी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्याला प्रतिसाद देत सगळ्या जे व्यापारी वर्ग आहे किंवा इतर छोटे मोठे व्यापारी आहेत, त्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद देत या ठिकाणी बंद पुकारला आहे। आणि ह्या बंदला उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। या बंदला ज्या ठिकाणी गिरीश महाजन यांनी काश्मीर येथे भेट दिली आणि त्यातल्या काश्मीरमध्ये काय घटना घडली आणि कसे या ठिकाणी निष्पाप बळी गेले याची माहिती कार्यकर्त्यांना दिली होती। त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्याच्या निषेधार्थ हा बंद पाडण्यात आलेला आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।